नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नारायण राणे विरुद्ध शिवसेना या प्रकरणामुळे काल दिवसभर राज्यामध्ये वादाची वावटळ तयार झाली, वादळ तयार झाली आणि ते अजून इतक्या लवकर शमण्याची चिन्ह नाहीयेत. आज नारायण राणे पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत असं कळलेलं आहे आणि भाजपचा सुद्धा एकूण मोड आणि मूड आक्रमक असल्याचं सुद्धा दिसतंय. या पार्श्वभूमीवर कालच्या सगळ्या प्रकरणाकडे भाजप कसं पाहतं, किंबहुना हे घडत असताना भाजपला हे असं घडत जाणार याची कल्पना होती का, आणि घडल्यानंतर आता कोणते परिणाम होणार आहेत आणि ते भाजपच्या दृष्टीने कसे आहेत, या सगळ्या प्रकरणाचे शिवसेना आणि भाजप यांच्या कदाचित होऊ घातलेल्या संबंधांवर परिणाम होईल का? मुंबई महापालिकेचं काय, कारण तिथे नारायण राणेंना ते पोस्टर बॉय असणार आहेत असं म्हटलं जातंय भाजपचं. असे अनेक प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत आणि त्याबद्दल बोलण्यासाठी या नारायण राणे विरुद्ध शिवसेना प्रकरणानंतर पहिल्यांदाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत. माझ्यासोबत, मी त्यांच्या इथे पुण्यातल्या घरी आहे, माझ्यासोबत आहेत चंद्रकांत दादा. दादा, तुमचं स्वागत साम टीव्हीवर. नमस्कार दादा, इतर वेळी मुलाखतीला जनरल काही प्रश्नांनी आपण सुरुवात करत नेतो आणि नंतर अवघड प्रश्न घेतो, पण वेळच अशी आहे की मला पहिल्या थेट प्रश्नाने सुरुवात करावी लागेल. कालच्या सगळ्या एपिसोडकडे आपण कसं पाहता, त्यातल्या प्रत्येक विषयाकडे तुम्ही अनेक ठिकाणी बाईट्स दिलेले आहेत, पण साम टीव्हीवरती पहिल्यांदा तुमची विस्तृत भूमिका स्पष्ट करा. कालच्या घटनेकडे मी आतताईपणा, प्रत्येक विषयाचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि केडर एका अर्थाने नाउमेद झालेला असताना त्याला चार्ज करण्याचा अयशस्वी प्रयत्न, अशा भूमिकेतून पाहतो. हे तुम्ही शिवसेनेबद्दल म्हणताय? अर्थातच भाजपबद्दल नाही, शिवसेनेबद्दल. येस. त्यामुळे कालच्या प्रसंगाकडे म्हणजे अटक आणि अटकेचं चाललेलं नाट्य, याकडे मी या भूमिकेतून पाहतो की उद्धवजींवर वारंवार जी टीका करत होते राणेसाहेबांची दोन्ही मुलं, प्रामुख्याने नितेश राणे, तर त्या टीकेला ते उत्तर देऊ शकत नव्हते. मग त्यांना एक इव्हेंट असा करायला हवा होता की ज्यातून त्यांच्या कडेला नाही आपलं नेतृत्व आहे, तो प्रयत्न फसला आणि घराघरामध्ये ज्या प्रकाराने अटक झाली, ज्या कारणाने झाली, त्यातून घराघरामध्ये छितू झाली. जेवणाच्या ताटावरून उठवलं गेलं, शुगर वाढली आहे, बीपी वाढलाय, तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये न येता संगमेश्वर पोलीस स्टेशनला 2.5 तास बसवलं गेलं. रात्री राणेसाहेबांची शुगर 500 होती. म्हणजे मारण्याचा प्रयत्न होता काय? तर हे काही फार लोकांना आवडलं नाही. म्हणजे राणेसाहेब काय बोलले या विषयाचा सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला तर मी म्हणणार आहे की याचा कसा पराचा कावळा झालेला आहे. आणि ही तर खरं म्हणजे तुमच्या आमच्या बोलीभाषेतली भाषा आहे. एक वाजवून देईन म्हणजे काय, कोणी कोणाला वाजवतो का काय करतो? पण दादा, म्हणजे मी त्या विधानाकडे येईनच, पण जेव्हा असं विधान केलं जातं, हे पुन्हा ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला ते विधान नारायण राणे यांनी करणं एक भाग, दुसरा भाग भाजपमध्ये सध्या असलेल्या नारायण राणे यांनी करणं, कारण याला भाजपची एक ब्रॉडर फ्रेम आहे. तो भाजप, ज्या भाजपचे मी म्हणजे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंपासून ते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यापर्यंत कितीही वेळ विचित्र आली तरी सुद्धा ज्यांच्याकडनं कधी उणा शब्द गेल्याचं आठवत नाहीये आणि त्या कल्चरचा भाजपला अभिमान आहे, ते बोस्ट ऑफ, अशा भाजपमधले एखादे नेते असं विधान करतात, त्याकडे कसं बघायचं? आणि तरी सुद्धा तुम्ही मात्र म्हणणार की मी विधानाशी सहमत नाही, पण माणसांच्या मात्र आम्ही मागे आहोत. असं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही आणि एका बाजूने प्रसंगामागून प्रसंग घडत गेल्यानंतर मुंगी सुद्धा पाय पडल्यानंतर चावते. इथे तर 11 कोटी मेंबरशिप असणारा पक्ष आहे, देशामध्ये राज्य आहे, 12 राज्यांचे मुख्यमंत्री बीजेपीचे आहे. तर हे आमच्यापैकी कोणालाच सहन होत नाही. सहन न होत झाल्यानंतर व्यक्त करण्याची प्रत्येकाची शैली वेगळी आहे. आमच्या रावसाहेब दानवेंची वेगळी शैली आहे, आमच्या राणेसाहेबांची वेगळी शैली आहे, आमच्या गोपीचंद पडळकरची वेगळी शैली आहे. पण त्या शैलीमधून व्यक्त होतो तो राग, बरं, की तुम्ही काही बोला. आता दसऱ्याला झालेलं उद्धवजींचं भाषण शिवसैनिकांसमोर काढूया. त्यावेळेला तुमच्यासारख्या अनेक मीडियानेच त्याचा एक काय म्हणूया आपण क्लिप तयार करून पाठवली होती की 23 वेळेला ते ऑब्जेक्शनेबल शब्द बोललेले आहेत. दांडा, पायाखाली, तोंडात गोमूत्र, तोंडात शेण. मग हे त्यांना चालतं. मग अशा वेळेला तरीही आपण जरा संयमानेच बोललं पाहिजे असा समजा विचार मी चंद्रकांत पाटील करत असेल, राणेसाहेबांनी केला पाहिजे असं मला वाटत नाही. पण म्हणजे दादा, आता याच्यामध्ये एक वेगळा प्रश्न तयार होतो. काल आपल्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की विधानाशी सहमत नाही, पण पक्ष नारायण राणेंच्या सोबत आहे. 24 तास उलटतायत तर आम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की विधानाची भावना समजून घ्यायला हवी,
आम्ही सुद्धा असतो तर असंच काहीतरी बोललो असतो, मुंगीवर पाय पडला तर मुंगी चावा घेते. त्यामुळे आता नेमकी काही भूमिका बदलते? नाही, काल देवेंद्रजीने आणि मी दोघांनी समान भूमिका मांडली, जी आजही आहे. माझं म्हणणं त्यांच्या विधानाबद्दल नाही आहे, त्यांच्या शैलीबद्दल आहे आणि त्यांना तसं म्हणावंसं का वाटलं या परिस्थितीबद्दल माझं म्हणणं आहे. आता त्यांनी थोडं तेच नीट मांडावं यासाठी बोलण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे, ते बोलतील. गोपीचंद पडळकरांनी एकदा प्रेस कॉन्फरन्समध्ये पवारांबद्दल चुकीचं वाक्य म्हटलं. प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर पडेपर्यंत गोपीचंदला देवेंद्रजीचा फोन गेला की गोपीचंद हे चालणार नाही, तेच बोल पण नीट बोल. त्यानंतर एकदाही गोपीचंद पडळकर हा थोडासा लेवल सोडून, आता लेवल म्हणताना तो म्हणतो अरे बाबा मी आहे रांगणात तर काय करणार, जसं की दानवे म्हणतात. काही प्रमाणात आम्ही त्यांच्या नैसर्गिक व्यक्त होण्यावर, रिफ्लेक्शनवर मर्यादा आणतो. पण आम्ही असं म्हटलं की नाही, समाजकारणामध्ये राजकारणात सांभाळायचं असं. गोपीचंदने ऐकलं. राणे साहेब सुद्धा मला असं वाटतं की बीजेपीत आहेत म्हणून खूपच सोबर शब्द वापरतात. कालचं म्हणजे परवाचं विधान हे सोबर आहे तुलनेनं. नाही, आता विधानाकडे येऊ. काय बोलले होते? म्हणजे उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय म्हणायचंही लक्षात येत नाही, लिहिलेलं भाषण असताना सुद्धा. त्याला त्याच्याबद्दल आपण काहीच म्हणणार नाही. आणि त्यावर एक कुठलाही नागरिक रागावेल, अरे मुख्यमंत्री तुम्हाला येत नाही, लिहून घ्या. ही त्यांची कोकणी स्टाईल आहे. ते असं म्हणाले का, तू असं म्हणाले मी तुला शोधून थोबाडीत मारतो. ते असं म्हणाले का मातोश्रीत घुसून थोबाडीत. ते असं म्हणाले की मी तिथे असतो एक थोबाडीत मारले असते. हा एक कॉमन ग्रामीण संवाद आहे असं माझं म्हणणं आहे. जेव्हा ते भाषण होत होतं त्यावेळी ते औचित्य स्वातंत्र्य दिवसाचं होतं आणि मुख्यमंत्री या कॅपॅसिटीतून उद्धव ठाकरे बोलत होते, शिवसेना प्रमुख असण्यापेक्षा. त्यामुळे दसरा मेळाव्याची तुलना, चुकीचं बोललं तरी चालतं, त्या आक्षेप असू शकतात ना त्याबद्दल, पण दसरा मेळाव्यातल्या भाषणातले आक्षेपार्ह शब्द ज्याबद्दल टीका झालीच पाहिजे, ती तुलना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून करणं वेगळं आणि ते मुख्यमंत्री असताना बोलत असतील आणि त्यातून काही एखादा शब्द अधिक उणा झाला, त्यानंतर एखाद्या जे स्वतः माजी मुख्यमंत्री त्यांनी असं बोलणं, 75 वर्ष पूर्ण झाली याचा संदर्भ चुकला तरी चालून घेणं इतके आपण मुरदाड झालेलो नाही असं मला वाटतं. पण त्यासाठीचे अधिक संविधानिक मार्ग आहे, जशी तुम्ही सगळी मंडळी ज्याप्रमाणे टीका करता, टिप्पणी करता. म्हणून म्हटलं ना की तुमची बोलण्याची पद्धती वेगळी. आता मी मुंबईत वाढल्यामुळे अनेक जण आक्षेपच घेतात की तू मराठा आहेस की नाही आणि कोल्हापूरचा आहे की नाही, किती म्हणे शुद्ध मराठी बोलतो. आता माझा जन्म मुंबईत झाला आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये ते एक्सपेक्ट करतात हाणी नेक पायतान बोल की रे, काय बामण्यासारखं बोलतो असं म्हणतात. त्यामुळे ही त्या भागाची म्हणून एक स्टाईल आहे बरं व्यक्त करण्याची. आणि त्यामुळे राणे साहेब जाऊन त्यांच्या घरात थोबाडीत मारेन असं म्हणाले नाही, मी तिथे असतो, एक वाजून दिले असते. तर हा एक म्हणून मला माध्यमांनाही विनंती आहे, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण त्या वाक्याचा इतका विपर्यास केला गेला. त्यात उद्धवजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणं ह्या विषयामध्ये बोलताना चुकले. हा, असं बोलताना चुकता तो असं म्हणायला हरकत नाही, तर तुम्ही आम्ही म्हणू. पण राणेसाहेबांसारखे असं, म्हणजे परवा महापुरानंतर बैठक सुरू होती, आढावा बैठक रायगड जिल्ह्यामध्ये. ते आमच्या प्रवीण दरेकर, तू गप रे, मग राग येणार, म्हटलं की त्यांचा अधिकार आहे बाबा तो. एरवी तर तुम्हाला अपमान वाटला असता, प्रवीण म्हणाला की ठीक आहे त्यांचा अधिकार आहे. पण बाकीचे प्रश्न तयार होतीलच, पण तुम्ही मगाशी उल्लेख केला की गोपीचंद पडळकरांचं जे काही शब्द वेगळा गेला, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी फोन केला त्यांना. या नारायण राणेंच्या एपिसोड नंतर काही फोन तुम्ही किंवा फडणवीसांनी केला त्यांना? आम्ही एवढे मोठे नाही आहोत, आमच्याकडे त्या स्तरावर बोलण्याची काही व्यवस्था आहे. आणि समजा या सगळ्या घडलेल्या घटनांनंतर बोलायचं असेल तर खूपच मंडळी आहेत बोलणारी. आमचे अखिल भारतीय संघटन मंत्री आहेत BL संतोषजी, की आमच्या सगळ्यांचे आईबाप मानले जातात, सगळ्यांना कान पकडणे त्यांना काम दिलंय. आमचे अखिल भारतीय अध्यक्ष आहेत की ज्याने एका बाजूने ठामपणे काल ट्विट केलं की आम्ही तुमच्या मागे आहोत. अमितभाईंनी त्यांना फोन केला. अशी मंडळी सांगतील, जर चुकीचं वाटलं तर. पण माझं लॉजिक जे आहे तेच त्यांचं लॉजिक असेल, त्यांनी चुकलं तर चाललं काय, ते दाखवण्यासाठी हे सगळं झालं. पण मग ही भाजपची एक नवीन संस्कृती, म्हणजे मी चांगल्या अर्थानं म्हणतो, टोमणा नव्हे, की भाजपची एक संस्कृती होती, त्याला भाषा शैलीच्या बाबतीत काही म्हणा, पण आता ही आम्ही एक संस्कृती ऍक्सेप्ट करतोय आणि भाजपची नवी संस्कृती आहे. गोपीचंद पडळकर अशा प्रकारे बोलतील, दानवे अशा प्रकारे काही सांगतील, म्हणतील, आणि मग नारायण राणे पण बोलतील. ही नवीन संस्कृती ऍक्सेप्ट केली आहे भाजपनं.
मी तुम्हाला राणे साहेबांच्याच कुटुंबातलं एखादं उदाहरण दिलं तर फारच आवडेल. मला वाटतं मग विषय संपूर्ण जाईल. ज्यावेळेला आम्ही विधानसभा भरवली विधानसभेच्या प्रांगणामध्ये, त्यावेळेला नितेश राणे बोलता बोलता एक अत्यंत चुकीचं वाक्य बोलून गेले. आम्ही कोणी बोलण्याची पण आवश्यकता नाही, त्याने व्हेरी नेक्स्ट मिनिट ट्विट केलंय. ते वाक्य तुम्हाला माहिती आहे की ते काय म्हणे. ट्विट केलं की बा मी कोणाच्या भावना दुखावण्यासाठी बोललो नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. तेव्हा राणे साहेब म्हटल्यानंतर आणि त्यांचे कुटुंबीय म्हटल्यानंतर असंच बोलणार आहे असं नाही आहे. विशेषतः राणे साहेबांबरोबर तुम्ही पण खूप वेळा अशा प्रकारचे इंटरव्ह्यू घेतले असतील. त्यांच्याशी गप्पा मारताना असं लक्षात येईल की त्यांच्या आग्रहामध्ये सुद्धा घे रे, लय भाव करता घे रे, तर तो आग्रह आहे बाबा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सांगण्याची व्यवस्था आहे, सांगितलं जाईल. या सगळ्या प्रकरणानंतर काल ज्या प्रकारे शिवसेना रिॲक्ट झाली, काल देवेंद्र फडणवीसांची मी प्रेस कॉन्फरन्स बघत होतो चंद्रकांत दादा, आणि त्याच्यामध्ये मी काल आमच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा ते म्हटलेलं की देवेंद्र फडणवीस कॉन्फिडंट, कोणत्याही प्रकारे अनअपोलॉजेटिक, अग्रेसिव्ह, हे तिन्ही गुण त्यांच्यामध्ये त्यावेळी त्याच्यात दिसत होते की त्यांनी कुठेही त्यांचं एकदा चेहऱ्यावर एक हास्य पण होतं. माझा प्रश्न असा आहे की काल जे काही शिवसेना वागली, भाजपला तेच हवं होतं, भाजपच्या इच्छेनुसारच ती वागलेली आहे, हेच अपेक्षित होतं काल घडणं? नाही नाही नाही, असं कोणाला एक्सपेक्ट असेल ना, असे कोणाला अपेक्षित असेल की एखाद्या वाक्यावरून, साधारणतः आपल्या राजकारणामध्ये प्रघात काय आहे, आणि जो गेले 3-4 दिवस चालला, विनायक राऊत खूप बोलत होते, काहीही अधिकार नसताना अधिकारावर ज्या बसल्यात ते हे बोलता येत नाही, तरी निलमदेई बोलत होत्या, दुतंड्या वगैरे वगैरे. आम्ही त्याच्यावर कोर्टात जाणार आहोत की यांना उपसभापतीचा राजीनामा द्यायला सांगा, उपसभापती कुठल्या पक्षाचा नसतो. तर ती पद्धती आहे की राणे 1 बोलले तुम्ही 2 बोलायचं, राणे 3 बोलले तुम्ही 4 बोलायचं. ही पद्धती आहे ना. ज्यावेळेला दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये तोंडात हातात त्यांनी गोमूत्र घ्यावं आणि शेण घ्यावं म्हटल्यानंतर आशिष सारख्याला आम्ही म्हटलं की जरा थोडं स्ट्रॉंग रिॲक्ट हो रे. पण म्हणजे काय, आम्ही लगेच त्यांच्यावर कोर्टात गेलो. अधिकार आहेत म्हणजे किती उपयोग करायचा. कुठलीही अटक करण्याची ऑर्डर नाही. उद्या हायकोर्टात, आज हायकोर्टात होते सगळं येईल की सीपीला ऑर्डरच नाही अशा प्रकारे, त्याला अधिकारच नाही. त्याला एक चौकशी अधिकारी अपॉइंट करायला लागतो. दुसरं, काल मी एक GR सगळ्या मीडियाच्या समोर वाचलेला आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय प्रोटोकॉलमध्ये हे 7A वर येतात, केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर, आणि मुख्यमंत्री 7B वर येतात. तर अशा प्रकारच्या प्रोटोकॉलमध्ये असणाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर ती राज्याला नाही करता येत, म्हणून तर जामीन 2 मिनिटात मिळाला. मग हे जे ओढून ताणून जे केलं ना, ते का केलं असेल शिवसेनेनं? जर का आता या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहेत त्या अर्थातच शिवसेनेच्या धोरणेही माहित असतील, नाही, का केलं असेल? माझं तेच मुद्दा आहे. तर नव्हतं माहित. गेल्या 19-20 महिन्यामध्ये मी 100 निर्णयांची यादी देईल की जे ह्यांना कोर्टामध्ये फटका खाऊन मागे घ्यायला लागले. 100. कोणाचा कन्सल्टंट आहे मला काय माहित नाही. कोण सल्ला देतो की एका वाक्यावरून त्यांना अटक, नाशिकहून पोलीस, पुण्याहून पोलीस, जेवताना ताट काढून घ्यायचं, BP शुगर, हे बिलकुल नाही. सामान्य माणसाला सुद्धा म्हणतो की जरा हॉस्पिटलमध्ये चेक करा. हा सल्ला देणारा कोण, तो काल एक TV9 मध्ये पकडला गेला. अनिल परब सांगत होते माहित नाही, फोर्स वापरा, बघितले ना आपण. आणि त्याच्या विरुद्ध आता आम्ही रिट दाखल करतोय त्या अनिल परब. तर असे सल्लागार जे आहेत ना, जोपर्यंत तुमचे कान हे चामड्याचे असतात तोपर्यंतच तुमचं चालतं. ते जेव्हा पितळी होतात ना तेव्हा वाटोळे होतं. तसं खूप जण सांगतायत आणि तुम्ही त्याच्या शहानिशा न करता कोणीतरी प्रोव्होक केल्यामुळे हे करतात. हा त्यांचा विषय आहे, माझा विषय नाहीये. पण तुम्ही विश्लेषण विचारलं म्हणून सांगितलं. एक अशी चर्चा आहे, आपण दोन्ही बाजूने बघू. एक, तुम्ही आता भाजपची बाजू मांडली की या निमित्तानं शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावरती जो मवाळपणाचा दावा केला जात होता किंवा आरोप, एका अर्थानं तो आरोप केला जात होता, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची एक स्टाईल दाखवून दिलेली आहे की नारायण राणेंनी यापूर्वी जे काही ते बोलले होते, विविध प्रकारे त्यांच्यामध्ये संघर्ष झाला होता, ते त्यावेळी काही बोलले नाहीत आणि यावेळी त्यांनी करून दाखवलं. जी शिवसेनेची टॅगलाईन होती, म्हणजे सरकारची यंत्रणा वापरून, पोलिसांना वापरून, गुंडांना वापरून करून दाखवलं. करून दाखवण्याचं त्यांना पुरस्कार कशाला देता? माझ्या हातात पेन असतात, त्या मुख्यमंत्र्यांच्या पेनमध्ये भयंकर ताकद असते. त्यामुळे ते एवढं चालते भांडाभांड राज्य आणण्याचे. तर तुम्हाला करून दाखवायचं होतं ना, तर शिवसेना म्हणून करून दाखवा. आणि ते दिवस गेले शिवसेनेने करून दाखवण्याचे. काल या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे एक नैतिक म्हणून पाठिंबा काही प्रमाणात असला काँग्रेस राष्ट्रवादीचा, तरी
अग्रेसिव्हली तीन पक्ष एकत्र दिसले नाही, काय कारण असावं याचं? नाहीच राहणार. सगळे वेगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये एन्जॉय करत होते, सेलिब्रेट करत होते, मजा बघत होते. काय कसलं सेलिब्रेशन, कसली मजा? कशी शिवसेना बीजेपीत लागली, सक्के भाऊ कसे एकमेकाचे शर्ट फाडतायत, सक्के भाऊ कसे एकमेकाच्या छातावर बसतायत. आता हे बघा, शेवटी 19ला जे केलं ते दोन भावांना वेगळे करण्यासाठी केलं की नाही. तर टीव्हीवर मला ग्रामीण उदाहरणं दिली तर पुन्हा माझ्या बाबतीत सुद्धा काहीतरी नाही, पण त्या इकडे काही हरकत नाही. इथे कोणती तशी संवैधानिक चर्चा नाहीये. तुम्ही कोणत्या संवैधानिक पदावरती बोलत नाही, तुम्ही पक्षाबद्दल बोलताय, राजकारणावर बोलताय. त्यातून तुम्ही कोल्हापूरचे पण गुड टर्म्स. ग्रामीण भागातलंच समजा थोडस सोबर उदाहरण द्यायचं झालं तर नवरा बायको सुखाने नांदतायत, ते शेजारच्याला काय बघवत नाही. मग तो रोज नवरा गेला कामावर की ते हळूच बघून जातो ना, ते बाहेर लपड आहे त्याचं, आमची ग्रामीण स्टाईल, बाहेर लपड आहे त्याचं. करत 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 बायकोला असं वाटतं की खरंच लपड आहे. मग ती धरते त्याचं शर्ट आणि मग होतं घटस्फोट. शेजारी टाळे भेटतो, ए गए. 19ला झालं. मी बीजेपीच्या बाजूने काही घडलं नाही वगैरे असं म्हणत नाही, पण शेवटी अंडा आधी की कोंबडा आधी याचं संशोधन करण्याची आवश्यकता आहे. आता तर कायमच फाटलं असं राजकारण नसतं, असं राजकारण नसतं. पण आता दॅट लीड्स टू डिफरंट क्वेश्चन. तुम्ही पुढे घेईन आता. एक तर तुम्ही मगाचपासून सखा भाऊ म्हणताय, कारण 14ला तर खूप शिवाय दिल्या आम्ही, पुन्हा 5 वर्ष राज्य केलं. असं वाघाच्या जबड्यात घालून हात वगैरे खूपच असं राजकारणात नसतं. तरीही काल जे झालं त्याच्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस कशी काय सत्तेवर आली तर बीजेपी बरोबर भांडण लावूनच आली ना. काहींची अवकात, एकाची 44 आणि एकाची 54, आणि बऱ्याच ठिकाणी पडलेले दोघांची यादी काढली तर 20-22 येते. आमची स्नेहलता देकोले 400 मतांनी पडले, आमचे बडोले 800 मतांनी पडले. त्यामुळे ऍक्सिडेंटली मिळालेली सत्ता जी आहे ती टिकवायची असेल तर ज्यांचं कल्चरच हे आहे, बरं, भांडणं निर्माण करायची, पाडापाडी निर्माण करायची, संशय निर्माण करायची, दोन जातीमध्ये मारामारी लावायची. राजसाहेब परवा काय चुकीचं बोलले नाही, जातीमध्ये भांडणं निर्माण करायचे. तर तुम्हाला असं म्हणायचंय की या सत्ता प्रोलॉंग राहावी आणि शिवसेनेने चुकूनही भाजपच्या गोटा जायचा प्रयत्न करू नये, म्हणून भाजप शिवसेनेमध्ये तणावग्रस्त परिस्थिती सदैव राहावी ही या दोघांची इच्छा आहे. हे राज्य ओपन ट्रूथ आहे. हे राज्य टिकावे अशी दोन पक्षांची इच्छा आहे. म्हणजे जशी श्रींची इच्छा होती तसे इथल्या दोन श्रींची इच्छा आहे. ओपन ट्रूथ आहे. अच्छा, काँग्रेसचे एक मंत्री असं म्हणाले, आणि म्हणाले म्हणजे तुमच्याकडे म्हणाले अशी ऐकून नये, माझ्याकडे असं म्हणाले की उद्धवजीने उद्या चौकात 2 थोबाडीत जरी मारल्या तरी आम्ही बाहेर नाही पडणार. एवढी सत्ता प्यारी आहे, अनपेक्षितपणे मिळाली ना, प्रयत्नपूर्वक नाही मिळाली. वन फाईन मॉर्निंग. त्यामुळे ती कशी काय सोडता येईल? काही वाद झाला तरी, आणि त्यासाठी शिवसेनेने चुकूनही भाजपात जाऊ नये असे प्रयत्न या दोन्ही पक्षांचे आहेत, त्यांची इच्छा आहे ती असणार. आणि त्यामुळे माझी म्हणजे उद्धवजींना सल्ला देण्याचा तर मी बिलकुल मोठा नाही, आणि विनंती करण्यातून योग्य अर्थाने घेणं असं तिथे सध्या काही वातावरण नाही. कशी विनंती केली असलंच कधी सुरू व्हायचं. पण माझी इच्छा अशी आहे की उद्धवजी, सूचना आहे, इच्छा सूचना म्हणलं तू कोण सूचना करणार. माझी इच्छा अशी आहे की त्यांनी हा सगळा डाव समजून घेतला पाहिजे. लॉंग टर्म पॉलिटिक्समध्ये, दूरगामी राजकारणामध्ये हे परवडणार आहे का? काँग्रेसची काय वाताहत चाललेली आहे, राष्ट्रवादीची काय स्थिती आहे, आणि कोण गेल्यानंतर काय काय राहणार आहे याचा विचार करा. पण पुन्हा एकदा तुम्ही कोण शहाणे सांगणार आहे असं होईल. यामध्ये तुम्ही मगाशी आता सारखा उल्लेख करत असताना सख्खे भाऊ म्हणत होता, सख्खे भावांमध्ये भांडण लावलं असा उल्लेख तुम्ही केला. इतकं सगळं होऊन सुद्धा एकमेकांच्या गचांड्या, म्हणजे कार्यकर्ते पातळीला किंवा नेत्यांच्या पातळीला शाब्दिक अर्थाने गचांड्या धरण्याची वेळी येऊन सुद्धा अजूनही शिवसेनेबद्दल तुम्ही म्हणताना सख्खा भाऊ हा शब्दच वापरा. शेवटी किती मारामारी झाली ते सख्खा भाऊच असतो. तो मारामारी झाल्यानंतर सावत्र भाऊ नाही होत. हा, मारामाऱ्या झाल्या, वितुष्ट निर्माण झालं, एकमेकाकडे पाहायचं नाही अशी शपथ घेतली, पण भाऊ आहेतच, रक्त एकच आहे. फार मोठं स्टेटमेंट करताय तुम्ही, फार मोठं स्टेटमेंट करतो, विचारपूर्वक करतोय मी. इथे तयार करून मगच बोलतो. त्यामुळे 2 भाऊ भांडल्यानंतर आणि वाटेल ते एकमेकावर आरोप केल्यानंतर सुद्धा ते भाऊ नाही तसं कसं काय होईल? मला हे मान्य आहे की त्या भावांनी आता आयुष्यात एकमेकाला भेटायचं नाही ठरवलेलं आहे, पण ते भाऊ आहेतच. सख्खे भाऊ आहे का मानलेले भाऊ आहेत? किंबहुना बाहेर तर चर्चा हे एकतर्फी प्रेम आहे, आणि त्याच्या जो समोरच्याकडनं प्रतिसाद नसलेलं एकतर्फी प्रेम आहे.
त्यामुळे आपला मुद्दा चाललाय भावांचा आणि रक्ताचा. त्यामुळे एका रक्ताचे, हिंदुत्वाच्या रक्ताचे दोन भाऊ आहोत. आता त्या दोन भावांमध्ये भांडणं इतकी झाली की आता एकमेकांकडे बघण्याची इच्छा नाही. कालच्या घटनेनंतर तर ही भावना खाली कार्यकर्त्यांमध्ये इतकी गेलेली आहे की आता का शिवसेनेबरोबर सरकार बिरकार करण्याचा विषय, युतीबिती करण्याचा विषय आला तर बहुतेक गावागावामध्ये फटकेच खावे लागतील. इतकं त्या दोन भावांचं भांडण विकोपाला गेले. पण तरी भाऊ सखे भाऊ पक्के वैरी, तरी भाऊ आहेतच. तरी भाऊ आहेतच. या सगळ्या प्रकरणानंतर मी याच्या परिणामांकडे येतो. हे सगळं झाल्यानंतर 2-3 गोष्टीं पातळीवरती बघावं लागेल. नारायण राणेंच्या व्यक्तिगत पातळीपर्यंत पण मी येणार आहे. पण मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तुमची जन आशीर्वाद यात्रा निघते. मुंबईमध्ये नारायण राणेंचं मोठं स्वागत होतं. भाजपच्या पुन्हा एकदा एक बृहत संस्कृतीमध्ये जनरली व्यक्ती महिमा मंडळ नसतं, पण इथे नारायण राणेंना लॉन्च केल्यासारखं सगळं वातावरण दिसत होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली यात्रा चालू आहे. असं ही यात्रा 4 मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निघाल्या. पण मुंबईमधली नारायण राणेंचे जेव्हा येतात तेव्हा त्याला अँगल्स वेगळे, तुम्हाला सुद्धा माहिती आहेत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर. तर नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि त्याच्या सुद्धा मुंबई शिवसेना, याच्यामध्ये तुम्ही शिवसेना अनिल परब नार्वेकर कोणावरही टीका करा, पण जेव्हा तुम्ही ठाकरेंना स्पर्श करता तेव्हा मराठी माणूस चवताळून उठतो. याची दाखले आपल्याला बघायला मिळालेले आहेत. हा जो काय प्रकार झाला आपण धरून चालू तो स्पॉन्टेनियसली घडला. त्याला महापालिकेमध्ये त्याचा बॅकलॅश कसा येईल असं वाटतं भाजपला मुंबईत? नाही, मुळात घटना जी घडली आहे त्या घटनेमध्ये असं काही फायदा काय तोटा काय असा विचार न करता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्या म्हणतात एखादी गोष्ट घडून जाते. पण तुमचं पहिलं वाक्य मी करेक्ट करतो की 4ही यात्रा 4 मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निघाल्या. आणि हे 4 नाही तर देशामध्ये नव्याने जे 38 मंत्री झाले, सगळ्या 38 मंत्र्यांपैकी एका मंत्र्यांना कोविड झालाय. सोडलं तर 37 मंत्र्यांनी प्रत्येकी 7 जिल्हे करायचे होते, 30 कार्यक्रम करायचे. मोदीजींबरोबर काम करणं म्हणजे काय हे सगळ्यांना आता कळलं की 15 ऑगस्ट पर्यंत कोणी घरी जायचं नाही, डिपार्टमेंट समजून घ्यायचं. 15 ऑगस्ट नंतर 7 जिल्हे करायचं, मग घरी जायचं. प्रत्येक यात्रा भगवत कराडांच्या नेतृत्वाखाली निघाली, मग भारतीताई पवारांच्या नेतृत्वाखाली निघाली, कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली. तर इथे काही स्पेशल ट्रीटमेंट नाहीये. 4ही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या यात्रा निघायच्या होत्या. ही यात्रा गाजली. याचं कारण त्याला राणेंचे आणि शिवसेनेचे प्रेमाचे संबंध नावाची झालर होते. बाकीच्या यात्रा पार पडल्या, सुखरूप पार पडल्या. मुंबई महापालिकेत काय होईल या सगळ्या प्रकरणाचं? मुंबई महापालिकेत कालच्या घटनेने भारतीय जनता पार्टीला फायदाच होईल. कारण मराठी माणसाचं जे प्रेम होतं ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर होतं की ज्यांच्यामुळे मुंबईतला माणूस मुसलमानांच्या दंग्यापासून वाचला. ते काहीच उद्योगजींमध्ये नसताना मराठी माणसाचं त्यांच्याबद्दल प्रेम असण्याचं काही कारण नाही. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे काल ज्या प्रकाराने अटक झाली, मराठी माणूस हा कुठल्याही देशातल्या अन्य भाषिकापेक्षा जास्त अरे असं नको करायला होतं रे असा असतो. तर घराघरामध्ये ही काय पद्धत आहे, मेला असतं रे बाबा, असंच आहे. आणि त्याचा परिणाम आता हे काय लॉंग टर्म टिकणार आहे का फेब्रुवारीपर्यंत वगैरे माहित नाही. पण आज सर्वे केलात, आज मी तुम्हाला विनंती करेन, सगळी यंत्रणा देईन, तुम्ही आज सर्वे केलात तर शिवसेनेच्या बाले किल्ल्यांमध्ये सुद्धा ही काही पद्धत नाही असंच असेल. पण मग सोशल मीडियावरती वेगळ्याच गोष्टी चालू आहेत. कोंबडी चोर वर्सेस घर कोंबडा असे प्रकार सोशल मीडियावर. सोशल मीडिया हा पेड असतो. अच्छा. 1% नॅचरल असतो. काय करायचं असतं, एक रूम तयार करायची असते, 25,000-40,000 माणसं अपॉइंट करायची असतात, काय थीम टाकायची, आज नॅरेशन काय सांगायचं असतं, आणि मग डाटा विकत घ्यायचा असतो. पण त्याच्यावर सामाजिक मन हे अंदाज घेता येणार नाही. पण ठीक आहे, जसं तुमचं ते मत असेल, मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया म्हणजे भाजपनं आता सोशल मीडियाला पेड म्हणावं 2014 पासून आता नंतर हा एक मोठं स्थित्यंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यपद्धतीचा तो भाग असेल, पण त्याच्यावर अनुमानं केली तर अनुमानं चुकतील. पण माझं तुम्हाला एक अनेकदा असं होतंय की वातावरण तयार केलं जातं आणि काही काय अशा म्हणजे चौकीदार चोर हे असेल किंवा मे भी चौकीदार, दोन्ही गोष्टी सोशल मीडियावरती जोरात झाल्या होत्या. एक संघर्षच त्याच्यातून तयार झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळालं कोंबडी चोर म्हणजे हे शिवसेना समर्थक नारायण राणेंसाठी शब्द वापरत होते. आणि आता तुम्ही म्हणा ते भाजपचा समर्थक असो किंवा नसो, पण साधारणपणे ती नावं आणि ती सगळी मंडळी बघतात जी अगदी दिसत होती त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि फ्रेंड बुकमधून. घर कोंबडा म्हणजे ते कोणाला म्हणत होते, उद्धव ठाकरेंना. तर कोणी नेते, नारायण राणे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सगळे मान्यवर नेते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ज्या त्या पक्षात आहेत. असं नॅरेटिव्ह सेट करणं, अशी भाषा महाराष्ट्रात प्रचलित होणं, याकडे आपण कसं पाहता? चुकीचं आहे.
कुठल्याही म्हणजे मी वारंवार काल दिवसभरात 100 वेळा म्हटलं, आज सकाळ पण 2-3 ठिकाणी म्हणावं लागलं की महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे, सामाजिक सुधारकांचा आहे. देश आणि जग ज्यांना ज्यांना मानतं आणि ज्यांच्यामुळे देशाला ओळखतं ते सगळे महाराष्ट्रातले आहेत. म्हणजे अन्य राज्यात नाही तसं, महाराणा प्रताप हे राजस्थानचे आहेतच, आणखी नावं असतील, पण नोन नावं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातले, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे वगैरे वगैरे, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे, अशा महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते कल्चर हे समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण मानलं जातं. आपल्या विधानसभांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या मारामारी व्हायच्या नाहीत. गेल्या 1-2 वर्षामध्ये, प्रामुख्याने ह्या 2 वर्षामध्ये हे सगळं कल्चर, म्हणजे विधानसभेमध्ये 12 जणांना निलंबित करणं, ठीक आहे, गोंधळ झाला वगैरे सगळं झालं, हा सभापती, तालिका सभापती ज्यांनी खोटं बोलणं, पण मी बाजूला उभा होतो कारण भास्कररावांचे माझे रिलेशन आहेत, मी हो भास्करराव गप्प बसावं. त्यावेळेला कोणीतरी काय म्हणाला किंवा माज चढलाय. आता माज ही शिवी आहे की नाही असू शकते, काय शिवी दिली त्याने मी इथे सांगू शकत नाही. आणि भास्कररावांनी माझ्यावर विश्वास ठेवा, आणि खरं म्हणजे भास्करराव म्हणतील आणि मी म्हणतील त्याच्यामध्ये ही महाराष्ट्रामध्ये माझी 42 वर्षाच्या चळवळीतली परंपरा आहे, माझी इमेज आहे की लोक म्हणतील हा खरं म्हणतो. मी शेजारी उभा होतो. मी उपाध्यक्ष आमचे जे आहेत विधानसभेचे त्यांना सांगत होतो की अहो तुम्ही काय करा, जा सभागृह सुरू करा आणि 2 मिनिटात देवेंजींना बोलायला द्या. तसं ते गेली, देवेंजींना बोलायलाही दिलं आणि मग काडी फिरली. तर हे जे चाललंय ना कावेबाज राजकारण, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. तर त्यामुळे मी काल दिवसभरात सारखं म्हणतोय की सगळ्या पक्षांचे, मुळात 4 पक्षच मोठे ना, बाकीच्यांचं काही एवढं महत्व नाहीये. महत्व नाही म्हणजे त्यात ते बिचारे काही करत पण नाहीये. या 4 पक्षांनी एकत्र बसून खरं म्हणजे डूज अँड डोंट्स, करावे न करावे हे लिहून काढण्याची आवश्यकता आहे. तुम्ही पुन्हा मेन ट्रॅकवरती, कारण बाकीचे विषय नंतर येणारच आहेत. आता नारायण राणेंच्या बाबतीत झाल्यानंतर आता एक असं वातावरण तयार झालेलं आहे की आता भाजप की बारी. अनिल बोंडे यांनी ट्विट केलेलं आहे त्यांच्या व्हेरीफाईड अकाउंटवरून, आणि त्याच्यात अनिल परबांचा फोटो आहे आणि अब 13 क्या होगा अशा असं काहीतरी लिहिलेलं आहे. यापुढे या आठवड्यात किंवा आगामी काही दिवसात अनिल देशमुख, अनिल परब किंवा तत्सम नार्वेकर वगैरे यांच्यावरच्या कारवाया, ईडीच्या चौकशा, धाडी, कदाचित अटक सत्र हे बघायला मिळेल. म्हणजे राणेंना काल अटक केली ती घटनात्मक, आणि अनिल देशमुखांना अटक केली तर डाव काढला. पण मी असं काहीच म्हणालो नाहीये. मी असं होईल का मी म्हणतो की ईडी आरोप करू देत. म्हणजे बंगालमध्ये जिंकले तर निवडणूक आयोगाचं ईव्हीएम चांगलं, आसाममध्ये जिंकलं ईव्हीएम मध्ये कधी दोष आहे हे काही न कळणार आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या वेळेला निर्णय, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या टीका करणं बरोबर नाही, त्यांच्यासारखा दिला की जो निर्णय असाच असायला पाहिजे होता की पहिलं गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्ष निवडणं, मग वोट ऑफ कॉन्फिडन्स, पण उलटा गेला. पहिलं वोट ऑफ कॉन्फिडन्स चांगलं, सुप्रीम कोर्ट खूप चांगलं. आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली तर सुप्रीम कोर्ट मॅनेज झालं. तसं कालची कारवाई की जी कोर्टाने फेकून दिली ती योग्य, आणि ईडीची इन्क्वायरी अयोग्य, ती खुन्नस काढलं जातं. काहीतरी केल्यानंतरच ईडी लागते ना मागे. आता मला सांगा, मी तुम्हाला विनंती करेन सामलं की 100 कोटीची बेनामी संपत्ती नावासहित जप्त झाली, भुजबळांच्या नावाने जप्त झाली. 100 कोटीची बेनामी संपत्ती जप्त केल्यानंतरही इन्कम टॅक्सने आणि ईडीने कारवाई करायची नाही. हा भुजबळ तुम्ही 100 कोटी 200 कोटी करा असं म्हणायचं, चाललंय का? पण मग असं तुम्ही अगदी नाकारतही नाही. नाही, असं आहे की टायमिंगचा एक मुद्दा असतो की कोणत्या टायमिंगला काय घडामोडी घडतात, त्या गोष्टी काही आपोआप घडत नसतात. पण असं एखादं सत्र सुरू झाल्याचं, असं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारवाईच्या ठिकाणी आहे, पण आता त्याला राजकीय रंग नाही का दिला जाणार? नाही, म्हणून म्हटलं ना की त्या ज्या कारवाया होतील त्या रुटीनच्या होतील, त्या होतील की नाही होतील, मंगळवारी होतील की बुधवारी होतील हे सांगणार मी काही अधिकारी नाही. पण त्या झाल्यानंतर त्याच्याकडेही, म्हणजे आता आमच्याकडे बोट दाखवू नका असं तुम्ही म्हणाल, आता आम्हाला बोलू नका. आम्हाला बोलू कसं नाही, त्या कारवाया झाल्या तर तो रुटीनचा भाग असेल. किरीट सोमय्या 2019च्या इलेक्शनच्या आधीचा काळ होता. किरीट सोमय्या जोरदारपणे मोर्चा सांभाळत होते, मातोश्रीवरती थेट नाव घेऊन टीका करत होते, बँड्राके माफिया वगैरे सगळे ते उल्लेख झाले होते. नंतर आम्हाला काय बघायला मिळालं, किरीट सोमय्यांना तिकीट मिळालं नव्हतं.
नारायण राणेंचा हा जो ब्रॅव्हॅडो आहे, एकतर नारायण राणेंनी नेहमी आपल्या आक्रमकपणाची राजकीय किंमत सरळ सरळ मोजलेली आहे. ते आता भाजपमध्ये आहेत. या ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत आणि तुम्ही स्वतः आजही शिवसेनेला सख्खा भाऊ वगैरे म्हणतायत, उद्या असं जर का हे दोन एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली, जी पुढच्या 2-5 वर्षात कधी का असेना, नारायण राणेंचं या सगळ्या डिस्कोर्समध्ये स्थान काय? शिवसेना भाजप संबंधांमध्ये लव्ह अँड हेट रिलेशनमध्ये नारायण राणेंचं स्थान काय आहे? असं आहे की शिवसेना बीजेपी 5 वर्ष सरकार असतानाच राणेंचा प्रवेश झाला. मग शिवसेनेने काहीच म्हटलं नसेल का? म्हटलं असेल ना, तरी प्रवेश झाला. शिवसेना बीजेपी सरकार असतानाच नारायणराव राणे राज्यसभेवर गेले, काही म्हटलं नसेल का? म्हटलं असेल. परंतु त्याने म्हणण्याशी काय आहे? हे बघा, 2 विषय वेगळे आहेत. आम्ही तुमच्याबरोबर युती केली तर त्या युतीमधल्या जागा किती, मंत्रिपद किती, मग मुख्यमंत्री अर्ध पाव, ते सगळं बाजूला. आम्ही कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं तुमचा काय संबंध? राणे साहेब आमचे नेते आहेत आणि उद्या आमची संस्कृतीच नाही, ती संस्कृती काही जणांची असते, ते माकडीनीचं आणि पिलाचं उदाहरण आहे ना, की पूर आल्यानंतर पायाखाली घेणं, ती आमची नाही आहे. राणे साहेबांचं बळी द्यावं, शिवसेनेबरोबर युती करा, नाही तर शिवसेना ऐकायलाच तयार नाही, अशी आमची संस्कृती नाही. सरकार नाही आलं तर काही फरक पडत नाही, 20 महिने नाही आहे सरकार. त्यामुळे राणे साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यावर राहणार. हे पुन्हा आणखी एक मोठं स्टेटमेंट करत आहे, म्हणजे शिवसेना भाजपच्या प्रपोज युती होणं न होणं याचा नारायण राणे असण्या नसण्याशी संबंध नाही, नसावा. यानंतर मी बाकीचे काही मुद्दे घेतो, पण याच्यातला एक मुख्य मुद्दा उद्धव ठाकरे यांचं स्वतःची एक प्रतिमा, जी त्यांनी स्वतःही प्रोजेक्ट केली, ते तसेच आहेत. या प्रतिमेकडे आता तुम्ही कसं बघता, विशेषतः या घडामोडींनंतर? काय प्रतिमा आहे त्यांची? मवाळ आहेत, फार प्रखरपणे बोलत नाहीत, मितभाषी आहेत. आता या नारायण राणे प्रकरणानंतर भाजप, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष कसे बघतात यांच्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे? काल त्यांनी हा एक प्रयत्न केला. त्यांच्या केडरमध्ये एक प्रकारची जी अस्वस्थता होती की बा राणेसाहेब काही बोलतात, नितेश काही बोलतो, मग बोलतात कोण विनायकराव, त्यांना कोण मानतं, बोलतात कोण नीलमताई, तर राणेसाहेब त्यांना हॅ करून फटका मारून टाकतात. उद्धवजीने बोललं पाहिजे, उद्धवजीने सत्ता आहे कशासाठी आहे, अशी जी कुजबूज होती, त्या कुजबुजीचा परिणाम म्हणून हा आततायी निर्णय झाला. नेत्याने कधी कार्यकर्त्यांचं ऐकावं, परंतु परिणाम काय होणार याची काळजी करून निर्णय करायचे असतात. त्यामुळे आततायी निर्णय झाला. याच्यातून 100, 200, 500 शिवसैनिक रस्त्यावर उतरले, हे तोड ते तोड असं सगळं केलं. तुमचं म्हणणं की उद्धव ठाकरेंची मनात इच्छा असो नसो हा निर्णय त्यांना पक्षांतर्गत दबावामुळे घ्यावा लागला, नारायण राणे अटक करण्याचा? घ्यावा लागला असेल, दबावामुळे पक्षांतर्गत घ्यावा लागला असेल. नेता ह्या शब्दाची व्याख्या, नेता तो जो नेतो, जो खेचून नेतो आपला फॉलोअरला, नेता तो नाही की त्या फॉलोअर म्हणेल तसं वागतो. आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा त्यांच्या मुठभर शिवसैनिकांमध्ये अशी झाली असेल, पण त्यांच्या वोटरमध्ये मात्र त्यांच्याबद्दलची प्रतिमा डागाळली की बा तुम्ही मुख्यमंत्री आहात. हा, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारण्याचं काही कारण नाही. असाच जो हिंदुत्ववादी वोटर आहे की त्याला शिवसेनेशी बीजेपीशी काही देणं घेणं नाही, त्याचं म्हणणं राज्य उत्तम चालावं, अशाच्या मनात मात्र त्यांची प्रतिमा डागाळली. एक फक्त हे होत असताना काँग्रेस राष्ट्रवादी 2 प्रसंग मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो. एक जेव्हा 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा, आणि आता नारायण राणेंवरची कारवाई. अशी चर्चा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी फार या दोन्ही बाबतीत फार एवढी आग्रही नव्हती, हे शिवसेनेच्या इच्छेपोटी हे करावं लागलं आणि त्यांनी शेवटी मम म्हटलं. ह्याच्यात तथ्य नारायण राणेंवरच्या कारवाईला दोन्ही पक्षांमध्ये समर्थन होतं. 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पण नाही, शिवसेना, राष्ट्रवादी फार आग्रही होती. कारण त्यांना हे माहिती आहे की बा यांचे 106 नाही, अध्यक्षपद तर सोडा, कोणत्याही दिवशी करा, गुप्त मतदान पद्धतीने करा, नियम तोडून करू नका, तर अध्यक्ष बीजेपीचा असेल. तर 106 मध्ये 19 जण यांच्याबरोबर आहेत, ते हे 125 होतात आता, तर 20 मामला आहे, तर 106 मध्ये 12 कमी करा. हे राष्ट्रवादीच करू नये, राष्ट्रवादीनेच हे करायचं असतं, तोड फोड मोड असं व्यवस्थित डोकं चालवायचं, सारखं डोकं त्यासाठी चालवायचं. माझी माहिती अशी आहे की उद्धवजींची इच्छा नव्हती. 12 आमदारांना निलंबनाची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती. अच्छा, माझी अशी माहिती आहे, चुकीचं असो, माझी अशी माहिती आहे की काँग्रेस फार यासाठी उत्साही नव्हतं. बरं, पण हा विषय राष्ट्रवादीने लावून धरला आणि त्यातून 12 जणांचं निलंबन झालं. त्यांना गणित समजावून सांगितलं असेल ना की समजा काही जण यांच्यावर येण्याचा प्रयत्न करत असतील, यांच्यात 12 कमी करा.
अदरवाईज मला सांगा की म्हणजे काही जण कुठून येण्याचा शक्यता होती? नाही असं मला सांगा की झाडाचं एक चिक्कू तोडला मी आणि चोरून खाल्ला तर फाशीची शिक्षा नाही होत. त्यामुळे सभागृहातला गोंधळ याच्यावर जास्तीत जास्त समज आहे. 1 महिन्याचं निलंबन आहे, 1 वर्षाचं निलंबन नसतं. मी बाकीचे काही मुद्दे आहेत कारण आपण शेवटाकडे चालू आहे मुलाखतीच्या. एक सध्या मोठा विषय आहे जो आता या मधल्या काळात जरा मागे पडला, पण तो आहे मराठा आरक्षणाचा. आणि पुन्हा एकदा आपण फिरून फिरून त्याच ठिकाणी आलेलो आहोत की ते सूचीमध्ये जरी समावेश करण्याचे अधिकार आता राज्याकडे आले असले, जे मुळात राज्याकडेच होते, भाजपने ते काढले नंतर परत दिले, पण तरी सुद्धा 50% मर्यादेचं काय, ते शेवटी केंद्राकडेच आहेत. आणि या मुद्द्याकडे भाजपकडे काय म्हणणं आहे? नाही, पहिलं तर तुमचं वाक्य आमच्या विधानसभेत म्हणतात की पटलावर चुकीचं जाऊ नये, त्यामुळे भाजपने काही ते अधिकार काढले नव्हते. भाजपने म्हणजेच केंद्राच्या सरकारने ते अधिकार आहेत हे काय म्हणून कंठशोष करून सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने ते मानलं नाही. 3-2 झालं पुन्हा एकदा. तर पहिलं तर मी तुमचं वाक्य करेक्ट करतो की राज्यांकडचे अधिकार राज्यांकडे राहतील हे 102व्या घटनादुरुस्तीत होतं. त्याची क्लॅरिटी आणणारी 127वी घटनादुरुस्ती झाली, त्यामुळे बीजेपीने काही काढलं नव्हतं. आता मुद्दा असा आहे की आमचा पवार साहेबांना प्रश्न आहे जो सारखा मी विचारत असतो की 6 वर्ष अटलजी, 7 वर्ष मोदीजी आणि मग मध्ये काही प्रमाणात 1.5-2 वर्ष व्ही.पी. सिंगजी असे सोडले तर तुमचंच राज्य होतं ना. मग 50शी मर्यादा का नाही वाढवली तुम्ही? तर 50शी मर्यादा वाढवा. बरं, मी काय म्हणतो, चला मी आता तुम्हाला असं म्हणतो की 50शी मर्यादा वाढवण्यासाठी आम्ही पण केंद्राकडे आग्रह धरतो, पण त्याचा उपयोगच नाही ना. पहिलं तुमचं काम करा ना. सुप्रीम कोर्टाने गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फेकून दिला, म्हणजे थोडक्यात मंजूर नाही केला, आणि त्याने मराठा मागासलेला नाही पुढारलेला आहे असं म्हटलं. तर आता पहिलं मराठा मागासलेला आहे म्हणायला लागेल ना, तर 50% अभावाचा उपयोग आहे ना. तो पण नवीन कोणते घुसायचे त्याच्यामध्ये. म्हणजे केले तुम्ही समजा 52%, 55%, 60%. मोदीजींना सगळ्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं आणि तुम्हाला 4 वर्ष लागणार आहेत. आम्हाला 1 वर्ष लागलं कारण आम्ही प्रचंड यंत्रणा लावली. यांची काही इच्छाशक्ती नाही आहे. आयोगाची स्थापनाच झाली नाही. 2 वर्ष आयोगाची स्थापना झाली. तुम्हाला 4 वर्ष लागतील. मग तुम्ही आयोगाचा रिपोर्ट घ्याल, नॉट गॅरंटी की आयोग तुम्हाला रिपोर्ट देईल. खूप मेहनत घेतली आम्ही त्यासाठी. मग आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य होणं, तो विधानसभेत मान्य होणं, विधान परिषद मान्य झाल्यानंतर हे झालं की राज्याने असं म्हटलं की मराठा मागास आहे, मग आरक्षण, मग 50% अभाव. तर हे काम करायला डिले का होतोय? मागास आयोगाला यंत्रणा दिली पाहिजे ना. मागास आयोगाला जो ऐरणीवर आलेला विषय ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण, त्याच्यासाठी यंत्रणा देत नाहीयेत. त्यांची ओरड आहे मागास आयोगाची की आम्हाला ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण टिकवण्यासाठी जो सर्व्हे करायचा आहे, एम्पिरिकल डाटा गोळा करायचा आहे, त्याला बजेट मिळत नाही. मराठा लय लाईनीमध्ये लय लांब आहे. तर 50% अभाव हे एका अर्थाने स्वतः जे करायचंय ते न करण्यातून दाखवलेलं एक कारण आहे. आणि माझा तर स्पष्ट प्रश्न आहे की 50% अभाव हे तुम्ही का नाही केलं? मंडल आयोगाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मंडल आयोगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाती भीतीसाठी एवढा सायंटिफिक सर्व्हे नाही झाला ज्याचा कोर्ट आता आग्रह जाते, बरोबर. तर मग त्यावेळेला तर मुख्यमंत्री शरद पवार होते. मराठाने मागास का नाही करून टाकलं? त्या काळात एक अण्णासाहेब पाटलांचा अपवाद सोडला आणि तो काही काळ जर का सोडला तेव्हा सुद्धा प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाच्या समावेशाची मुख्य मागणी नव्हती. ती गेल्या काही वर्षात झाली, खास करून 2014 नंतर. गेल्या काही वर्षात झाली कशाला? मराठा आरक्षणाची 3 दशकांपासून आहे, पण त्याचा रेटा हा 2014 नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या काळामध्ये रेटेची वाट बघत होते शरद पवार साहेब. रेटेची वाट बघत होते. शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही म्हणतो की ज्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोर्चे नाही काढावे लागले, महाराजांना रयतेच्या मनातलं कळायचं. मग मराठ्यांना आरक्षण हवंय हे 14 नंतर पवार साहेबांना कळलं, आधी नाही कळलं. जनरेटा तसा दिसायला लागला ना, आंदोलन दिसावं लागलं, जमिनी पातळीला जनरेटाने निर्णय होतात विकासाचे का आवश्यकता पाहून. मग तुम्हाला राज्यकर्ते कशाला केले? मग आमचा गावचा आमचा अंगठी बाजारात जाऊन मुख्यमंत्री होईल. तुम्हाला त्यासाठीच मुख्यमंत्री केलंय की तुम्हाला प्रश्न कळले पाहिजेत, उत्तरं कळली पाहिजेत, आंदोलन न होता उत्तर देता आली पाहिजेत. एक शेवटाकडे जाताना हा जो सगळा वाद झाला, जो फिरून फिरून एक प्रश्न जो सारखा तुम्हाला विचारला जातो, पण आता या पार्श्वभूमीवरती ताज्या पद्धतीने याच्याकडे बघावं लागेल. शिवसेना भाजप संवादाची दारं या ताज्या नारायण राणे एपिसोड नंतर ती अस्तित्वात आहेत, बंद आहेत, दारं मोडकळून पडलेली आहेत का किलकिली झाली आहेत किंवा होतील का? कालच घटना घडली.
ते असं काहीतरी भूकंप झाल्यानंतर थोडा वेळ लागतो ना जाऊन बघायला, मग सर्वे करायला लागतो, मग तज्ज्ञ आणायला लागतात, वेळ लागेल. पण पुढे नेमकं काय होईल म्हणजे ते आता असं का बघायला मिळतं की भाजपचे नेते जेवढे एन्थुझियास्टिक असतात, शिवसेनेवर आमचे संबंध आहेत, हिंदुत्व आहे, एकाच मुशीतून घडलेलो आहोत, भाऊ आहोत वगैरे, अशी भाषा शिवसेनेच्या एका नेत्याकडनं नाही ऐकायला मिळत. खाजगीमध्ये संबंध आहेत तुमचे, नावं देतो मी तुम्हाला, पण आहे त्यांच्याही मनात तिकडे आहे. प्रश्न नाही. आता एक आमदारांची बैठक झालेली आहे आणि 6 महिन्यापूर्वी स्वतः उद्धवजींबरोबर बैठक झालेली आहे. आता लगेच आमचे कोणतरी अनिल परवालीकडे फार बोलायला घाबरतात, कोणतरी येऊन विनायक राऊत वगैरे म्हणतील अशी कधी बैठक झालीच नाही. आम्ही पण राजकारणात आहोत, 5 वर्ष 8 खाती होती, राज्याचा 2 नंबरचा मंत्री होतो, त्यामुळे अजूनही सगळं कनेक्ट आहे. रात्री 1ला रिपोर्ट घेतल्याशिवाय झोपत नाही आणि केंद्रात सरकार आहे ना. त्यामुळे अशी एक बैठक झाली उद्धवजींबरोबर, ज्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं की आम्ही विशेषतः खासदार निवडून येणार नाही. आणि आता एक 27 जणांची झाली. आता त्यांच्याकडे जे होतं ते तुम्हाला कळत नाही. आता तुमची यंत्रणा कमी, आमच्याकडे जे कोणी बोलतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आमच्याकडे जास्त इंटरेस्टेड लोक आहेत. आणखी एक विचारून घासून गुळगुळीत झालेला, पण तरी सुद्धा या पार्श्वभूमीवरती पुन्हा विचारायचा प्रश्न, हे सरकार की ज्याच्या नेहमी टाइमलाईन्स भाजपने देऊ केलेल्या आहेत, 100 दिवस, 3 महिने, नारायण राणे पण त्यामध्ये होते, आणखी पण अनेक जण होते, कदाचित आपणही उल्लेख केला असेल, कोणत्याही रात्री काहीतरी सुवार्ता येईल. कोणत्याही रात्रीला मी 1 महिना 2 महिना 3 महिने, कोणत्याही रात्री म्हणजे कोणत्याही रात्री. पण आता झाली की आता 2 वर्ष उरले, आता हा वर्ष संपत आलं, 2024 हे निवडणुकांचं वर्ष असतं, मे महिन्यामध्ये लोकसभा लागते, म्हणजे ते वर्ष झालंच, उरले 2 वर्ष. मग आता आणखी मध्यावधी कधी, मग अशी चिन्ह अजूनही वाटतात तुम्हाला? तसा प्रक्षोभ बघायला मिळतोय तुम्हाला जनतेतून? मराठा मोर्चा दिसत नाहीये, त्यांना सुद्धा कदाचित त्यांनी आश्वस्त केलं असेल. जनतेतला असा रेटा तुम्हाला बघायला मिळतो एक जननेता, स्वतः एक लोकनेता म्हणून? जरा कोविडची बंधनं उठवा. परवा नांदेडचा मोर्चा किती झाला माहिती का तुम्हाला? नांदेडचा मोर्चा 50,000 संख्येचा झाला, कोविड असताना झाला. संभाजीराजेने त्याला लीड केलं. जरा कोविडची बंधनं उठवा. म्हणजे मी काही धमकी देत नाहीये, प्रक्षोभ मनामध्ये आहे, फसवलो गेलो याची भावना आहे, दिशाभूल करता याची भावना आहे, ओबीसीच्या मनात भयंकर आहे. आता मला सांगा की निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली, 1चा प्रभाग 2चा प्रभाग तयारी सुरू केली. व्हॉट अबाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण? विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण तुम्ही निवडणुका करणार आहात का? याचा प्रचंड प्रक्षोभ जो ओबीसीच्या मनात आहे, मराठ्यांच्या मनामध्ये आहे, तो प्रक्षोभ व्यक्त रस्त्यावर होईल, मतपेटीतून होईल. ते पंढरपूरला पाहिलं, 6,500 गावामध्ये सरपंच आमचे झाले, त्यात पाहिलं. आणि कृष्णा सहकारी कारखाना ही तर मोठी चुणूक आहे. 2121 जागा जिंकल्या. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 21 पैकी 17 जिंकल्या, 3-3 एकत्र येऊन काही फरक पडला नाही. आणि त्यामुळे मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, त्या सोशल मीडियावर मी 1 मिनिटात येतो. आता सोशल मीडियामध्ये कोंबडा आणि काय जे आहे ना, घर कोंबडा, तुम्ही मुंबई मधल्या यंत्रणा लावा, मी जनसहभागातून तुम्हाला पैसे देतो. 10,000 मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय गरीब लोकांमध्ये सर्वे करा. 10 लोकांना माहिती नसेल की असं काहीतरी सोशल मीडिया काय चाललंय, सोशल आम्हाला काय माहित नाही, पोरीला फोन करणं इतकं आम्हाला माहिती. त्यामुळे हे सगळं ग्रासरूटला मोदी आहेत. बिहारमध्ये अनेक सोशल मीडियाने आणि अनेक अनालिसिस करण्याने सांगितले बिहारमध्ये सरकार येऊ शकत नाही. त्याच मुस्लिम बेल्टमध्ये सगळ्यात जास्त आमदार आले की ज्या बेल्टमध्ये 1 सीट लागणार नाही असं म्हटलं, जो बॉर्डरशी जोडलेला आहे. तर मुस्लिम महिलांना रांगा लावून मतदान मोदींना केलं. घरात नवऱ्याला सांगितलं आम्ही मोदींना मतदान करणार. हे कधी कळलं तर रिझल्ट लागल्यानंतर कळलं. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की 2014च्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळेच म्हणत होता की 180 वर मोदी जात नाही, 220 वर जात नाही, एनडीए करावं लागेल, नितीनजी पंतप्रधान होतील असं पण मोदी शांत होत. 303 जागा आल्या. ग्रासरूटला सोशल मीडिया नाहीये, गॅस कनेक्शन, टॉयलेट, घर, 2,000 रुपये वर्षातून 3 वेळा 6,000 रुपये हे पोचतं. ते पोचलं व्यवस्थित. तिसऱ्या आघाडीचा जोरदार पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 2024 सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सोनिया गांधी बैठका घेत आहेत, प्रशांत किशोर, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट होते आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्या बैठकीला आता ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित राहत आहेत. या घडामोडींकडे कसं पाहता आपण? सगळ्यात आनंद होतो की मोदीजी इतके स्ट्रॉंग झाले की सगळ्यांना आपापसातले मतभेद संपवून एकत्र यावं लागतं, मनाविरुद्धचं नेतृत्व स्वीकारावं लागतं. हा माझा पहिला आनंद व्यक्त करतो. एक
आणि 24च्या निवडणुका घोषित होईपर्यंत चालेल. जागा वाटपाला बसल्यानंतर काय व्हायचं, कोण पंतप्रधान होणार यातला चेहरा डिक्लेअर करा असं म्हणेल त्यावेळेला काय होईल. त्यामुळे मोदी निवांत आहेत, कारण त्यांनी ग्रासरूट पर्यंत पोहोचवलं. 8 कोटी गॅस कनेक्शन पोहोचवले आणि 3 कोटी घरं पोहोचवली आणि आता थेट पाईपलाईनने घराघरात शुद्ध पिण्याचं पाणी देत आहेत. आणि तो जो चित्र आपण रंगवतो पेंटर, डोक्यावर हंडा, तो हंडा आमच्या ताईच्या डोक्यावर जाणार आहे आणि घरामध्ये नळ उघडलं की पाणी येणार आहे, ते त्यांचं नीट चाललंय. त्यामुळे सगळे एकत्र येणं बिणं जे आहे ना ते 24 पर्यंत आहे. काय माहिती की यांच्यातलेच काही जण ह्या एकत्र येणं आणि नंतर फुटणं यासाठी काम करत असतील. अच्छा. आणि पण तुमच्या एकत्र येण्याबद्दलची एक वेगळी चर्चा सुरू आहे. भाजप आणि मनसे मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने ती काय टी डिप्लोमसी झाली, तुम्ही कला कृष्णकुंजवरती जाणं येणं त्यावर मी वारंवार असं म्हटलं किंवा काही गोष्टी ऍक्सिडेंटली घडतात. म्हणजे आज तुम्ही ऑल द वे पुण्याला येणं हा माझ्यापासून इतका आनंदाचा विषय. मी याला 3-3 वेळा विचारलं की प्रश्न विषय त्याला आपण जाऊ मुंबईला. तसं अचानक राजसाहेब मला नाशिकला असे त्याला म्हणतात समोरासमोर येणं गेस्ट हाऊस मध्ये, आणि ते म्हणाले की अरे उभ्या का. एक तर ते म्हणत होते की चहा घेऊया, मला एका ठिकाणी जायची घाई होती. म्हटलं सॉरी राजसाहेब, मी घरी यांच्या आभार. मग त्यांनी एक देशपांडे त्यांचे सहाय्यक त्यांचा फोन आला की तुम्ही चहाला येणार, म्हणतो येणार का. मी गेलो. त्याच्यामध्ये डिप्लोमसी वगैरे काही नाही. आम्ही दोघे भेटलो आणि 2 राजकीय नेते भेटल्यानंतर थोडे धावा पाण्याच्या गप्पा होणार. भिंतीचा रंग जरा चांगला दिसतो, पडदे फार उत्तम आहेत, वहिनीने कुठून आणले, आम्ही बोललोच. पण त्याच्यातून काही निष्पन्न नाही झालं. आणि ते निष्पन्न होण्यासाठी ती बैठक नव्हती. आय एम नॉट ऑथॉरिटी टू गो अँड निगोशिएट विथ राज ठाकरे. आमची एक टीम आहे, ते निर्णय करेल. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं प्रमोद महाजन म्हणायचे. तसं याही बाबतीत अशक्य काही नाही हे पुन्हा म्हणाल तुम्ही? नाही, या बाबतीत ज्याला म्हणतात ना, असं एखादा विषय सुरू होण्यासाठी एक सूत लागतं, सूत. तसं नाहीये. काळाच्या पोटात काय दडलेलं आहे कोणाला माहित नसतं. शेवटचा प्रश्न विचारतो. एक साधारण आता सध्या एक पद्धत आहे, आम्ही मीडिया पण त्यामध्ये करत असतो, की या क्षणी महाराष्ट्राचा मूड काय आहे. तर मी त्या अर्थानं तुम्हाला विचारतो, या क्षणी महाराष्ट्रात आपण निवडणुका घेतल्या तर भाजपचं टार्गेट काय वाटतं तुम्हाला? आत्ताची तुमची संख्या आणि आताची काय असेल, विशेषतः या 3 वर्षाच्या आत्ताच्या या सरकारच्या काळानंतर? या क्षणी निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात बीजेपी एकट्याच्या जीवावर, पार्टनर कोणी आला गेला तर तो विषय वेगळा, एकट्याच्या जीवावर 160च्या खाली जाणार नाही. ह्याच्यामध्ये यांचं अकर्तृत्व जसं आहे, मग महापूर आला, अजूनही मदत पोचली नाहीये, निसर्गाचे पैसे मिळायचे आहेत वगैरे वगैरे, हा तर मोठा अनरेस्ट आहे. तो गावागावात गेला ते कळेल. आम्ही संघटना तर वृक्ष खूप मजबूत होत चाललो. एका बूथवर 180 जण असले पाहिजेत याचा ध्यास घेतलाय आम्ही. 17 सप्टेंबरला मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक टार्गेट ठेवलंय की प्रत्येक बूथवर 30 म्हणजे 87,000 बूथवर 27-28 लाख लोकांना मोदी संबोधित करणार, आमचा ध्यास आहे. 25 डिसेंबरला अटलजींच्या जयंतीच्या वेळेला प्रत्येक बूथवर 180 म्हणजे एका पेजवर 30 पानं असतात एका बूथला, 180 हे आमचं 25 डिसेंबरचं टार्गेट आहे. या बूथवरच्या 180 जणांच्या माध्यमातून आम्ही केंद्राच्या योजना पोहोचवणार लोकांपर्यंत. बरं. आणि त्याच्यातून मतामध्ये कन्व्हर्जन करणार. त्यात आम्ही आज ह्या क्षणी निवडणूक, या क्षणी हिंमत उद्धवजींची करा, विधानसभा 160चा मध्यवर्ती या 160च्या आकड्यामध्ये भाजप ओरिजिनेटेड भाजपमधले उमेदवार किती असतील आणि इतर पक्षातून सुद्धा भाजपमध्ये येण्याला आता का असा उरला की भाजपमध्ये यायला, जे तुम्ही एकदा म्हणाला होतात की आता आमच्याकडे ओव्हरफ्लो झालाय, आता दरवाजे बंद, अशी वेळ आता आहे भाजपमध्ये यायला अजूनही इच्छुक आहेत हे लोक? ओव्हरफ्लो झालाय, दरवाजा बंद असं नाही, पण साधारणतः महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये कोण कोणाकडे जातील अशी एक मर्यादितच संख्या आहे ना, 100, 200, 500, हे इकडे जातील, हे इकडे येतील. तर ती बऱ्यापैकी झाली आहे पूर्ण. निवडणुका घोषित झाल्यानंतर आणखीन काही नावं येतील. समजा काल परवा आम्ही आशाताई बुचकेंना घेतलंय जुन्नरमध्ये, कृपाशंकर सिंगांना आम्ही घेतलेलं आहे. त्याच्या आधी आमचेच अपक्ष उभे राहिले, मग शिवसेनेत गेले असे नाशिकचे सानप साहेब आम्ही घेतले आहेत. पण म्हणजे सरकार 2019ला सरकार ते जे काही नंतर आलं होतं त्यानंतरची नेहमी एक भाषा भाजप आणि बाकीच्या नेत्यांकडून यायची की अनेक आमदार संपर्कात आहेत, ते समाधानी नाहीत आणि ते भाजपकडे यायला. आता ते पुन्हा ऐकायला मिळत नाही. आता ती इच्छा संपली त्या आमदारांची भाजपमध्ये यायची. मुळात कसं आहे की सरकार ज्यांचं असतं त्यांना आमदारांना धरून राहावंच लागतं. विशेषतः ह्या सरकारला, की ज्या सरकारने डिक्लेअरच केलं की बाबा विकास निधी, समजा जिल्ह्यामध्ये नियोजन निधी असतो,
तो बीजेपीच्या आमदारांना मिळणार नाही. त्याच्याविरुद्ध कोर्ट कचेऱ्या झाल्या, कोर्टाने फटके मारले, समान वाटप करा, कामं आहेत, ट्रान्सफर आहे. म्हणजे राजकीय जीवनामध्ये सगळ्यात डोकेदुखीचा विषय ट्रान्सफर असतो. तो मतदार नाराज होतो, तर आमचे पोरीचे ट्रान्सफर नाही केले तुम्ही, काय तुम्हाला मत द्यायचे. तर त्या सगळ्याच्या मध्ये सरकार धरूनच ज्या क्षणी सरकार अस्थिर होईल तर नवीन सरकारच्या बरोबर जायचं. माझ्या मते अनेक प्रश्नांची उत्तरं तर दिलेली आहेत चंद्रकांत पाटलांनी आणि अनेक प्रश्नांना ओपन एंडेड सुद्धा ठेवलेले आहेत, ज्याची उत्तरं आता हो किंवा नाही जरी नसली तरी ती त्यांच्या दृष्टीने होकडे झुकणारी आहेत. एक मात्र नक्की, कालच्या प्रकरणावरनं जे नवीन अध्याय सुरू झालेले आहेत राजकारणात ते इतक्या लवकर मिटण्याची शक्यता नाही, किंवा आणखी नव्या गोष्टी घडू शकतात, ज्याचा सुतोवाच चंद्रकांत पाटलांनी या सामना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलेला आहे. बघावं लागेल आपल्याला की म्हणजे ज्याला आपण म्हणतात लक्ष ठेवून असावं लागेल. अशा प्रकारे या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवू. चंद्रकांत दादा, तुम्ही वेळ दिला तुमच्या या व्यस्त दौऱ्यामधून. तुम्हाला नंतर आता नारायण राणे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे, तिथे सुद्धा आमचं लक्ष आहे, पण तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी आभार साम टीव्ही तर्फे. तुम्ही ऑल द वे आल्याबद्दल आभार. आणि यानंतर या चंद्रकांत दादा पाटील यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीनंतर या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.